गुड. आवाज त्याच्यात जातोय बाई आता. हो सगळे. आता झाला सुरू आवाज गाणं. हा एडिट म्हणजे काय ठेवायचं काय नाही ते आपल्या हातात आहे. काय ठेवायचं म्हणजे आता हे रेकॉर्ड झालेलं आहे हा, हा. कट करून टाकायचं. अच्छा 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 Edit. जेवढं पाहिजे हा जेवढं पाहिजे तेवढंच ठेवायचं, बाकीचं मग कमी करायचं. छान. तर तुम्ही हिंदी इंग्लिश मराठी काय जी लँग्वेज कम्फर्टेबल वाटेल बरं बरं बरं. ते यूज करा. हा ओके. हा तर मी थोडे क्वेश्चन्स काढलेत बाबा. बरं. म्हणजे जेव्हा तुम्ही लहान होते माझ्या वयाचे होते किंवा तेव्हा आणि आतामध्ये काय फरक वाटतो किंवा तुमचं चाइल्डहुड किती वेगळं होतं असं. बालपणाच्या बाबतीमध्ये आणि आजच्या वयामध्ये जर आपण कंपॅरिझन केलं, सो मच डिफरन्स. त्यावेळेच आणि तारुण्यामधलं माझं वर्तन हे जे आहे तर खरोखरच आज मला ते बरं वाटणार नाही. अच्छा. पण धाडसाचं जास्त होतं. पहिल्यानंतर माझा गुण अन्यायाचा प्रतिकार करणे. ईंट का जवाब पत्थर से देना ये मेरे खून में था भाई. आणि अन्याय ज्या ज्या ठिकाणी दिसेल मग ते वर्गात माझं विद्यार्थी दशा असेल हरकत नाही. विद्यार्थी दशेच्या कालावधीमध्ये माझी भांडखोर वृत्ती जास्त होती, बापरे. ज्याला युद्ध वृत्ती म्हणतात. कारण ती तयार झाली माझ्या कुस्तीच्या शौकामुळं. रेसलर होतो मी आणि रेसलर असताना कंप्लीट माझा व्यायाम असायचा 3 तासाचा. बाहेर गावी जरी गेलं तरी पण त्या व्यायामाचं खंडन मी केव्हाच केलेलं नाही. माझा भाऊ आणि मी दोघं आम्ही एकाच वर्गात होतो, पण 5वी पासून तो थोडासा मागे पडला 1 वर्षानं आणि नंतर 9वी पासून त्यानं ते शाळा सोडली होती. पण परत अजून त्याच्याशी समन्वय साधला. तो पुन्हा विद्यार्थी दशेत गेला. त्यानं पुढचं कॉलेजचं पण शिक्षण केलं. मग त्याच्या हायस्कूल लेव्हल पर्यंत आम्ही सोबत होतो. म्हणजे माझं तर एक माझ्याशी कोणी संघर्ष करणारा त्याचा फडशा मी पाडलाच पाडला. पण भावाशी जर कोणी बरं वाईट बोललं किंवा हानमार केली तर मात्र त्याला एकदम धोबी पछाड दिल्याशिवाय राहिलंच नाही. बापरे. मग ते येणारे विद्यार्थी वगैरे ते सगळं सराउंड सभोवताल जमा व्हायचे आणि तो शो पाहायला पुन्हा अजून काही शिक्षकांना सांगायचे विद्यार्थी. शिक्षक यायचे सोडवायचे. वास्तविक पाहतात मी मुलामध्ये थोडंसं लहान दिसायचा, पण ताकदीनं मात्र त्यांच्यापेक्षा भारी असायचं. मग हा जो गुण माझ्यामध्ये होता तर रेसलिंग कॉम्पिटिशन मध्ये मी हार खाल्ली नाही. माझ्या वयाचं तर ताबडतोब पटकलं, पण माझ्यापेक्षा 1.5 वजनानं असलेला त्याच्याशी मात्र झुंजून पडायचं. तर अशा पद्धतीनं हा एक गुण माझा लढाई वृत्तीचा आहे, लढाऊ वृत्तीचा, तो कमी झाला नाही, वाढत्या प्रमाणात गेला. बालपणचा दुसरी गोष्ट खेळांच्या बाबतीमध्ये खेळाचा फार मला उल्हास असायचा. कबड्डी. संत कैकाडी महाराज मी 4थीला असताना त्यांचं मला कीर्तन ऐकायला मिळालं आणि प्रत्येक बाब जे आहे तो त्यांनी सविस्तर अगदी जाती भेदाविरुद्ध त्यांचं कीर्तन असायचं. सन्मार्गाला लावण्यासाठी त्यांचं कीर्तन असायचं. गाडगे महाराजांचे शिष्य ते. मग ते ज्यावेळेस बाबुळगावला आले मी त्यावेळेस 4थी मध्ये होतो आणि आपल्या शेतामध्येच कीर्तन होतं. भोपळ्या आंबा म्हणून होता.
भोपळ्यासारखे मोठाले आंबे त्याचे, म्हणून त्याला भोपळ्या म्हणायचे. त्या ठिकाणी स्टेज वगैरे तयार केलेलं, महाराज तिथे आलेले. महाराजांचे मला आईकडनं हे एक गुण मिळालेला होता महाराजांच्या दर्शनाचा आणि त्यांचं कीर्तन श्रवण ऐकण्याचा. त्यांच्या आजोळी सुद्धा गेलं तर मला बापूदेव महाराजांचा सहवास मिळायचा. जानकाबाई नावाच्या संत महात्म्यात त्यांचा सुद्धा मला सहवास मिळायचा. एकंदरीत मला आजोळाकडून ही शिदोरी मिळालेली होती, वडिलाकडनं नव्हती. म्हणजे सद्वर्तनाकडे वळण्यासाठी काही गोष्टी, इट माइट बी रिलेटेड करिअर असो किंवा लाईफ असो, असं तुम्हाला काय एक असं लेसन आहे जे तुम्ही शिकले आणि तुम्हाला वाटतं की मला ते देऊ शकता, जे वर्थ इट आहे? विद्याधन हे जे आहे तर आपण कलेक्ट कसं करायचं, त्याच्यामध्ये मला ज्या काही बाबी म्हणजे स्किल्स सापडलेले आहेत ते मात्र पहिल्यानं द्यावंसं वाटतं. कसं, आता तुमच्या पुढे मोठमोठाले ग्रंथ असतात आणि त्याच्यातून नेमकं तुमच्या सिलेबसला असलेलं तुम्हाला ते घ्यावं लागतं. पण ते ग्रंथ पाहिल्याबरोबरच विद्यार्थी कमजोर असला तर त्याची छाती दडपली जाते. पण येथे करेजियस जे स्टुडंट्स आहेत ते मात्र अगदी घेतात आणि त्याच्यामध्ये जेवढं पोर्शन आहे तेवढं घेऊन त्यांचं ते अभ्यास करतात आणि यशस्वी पण होतात. पण त्याचं जे काही इंगित असतं ते मात्र हाती लागलं पाहिजे. पण एकंदरीत ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला ज्या माहीत आहेत, आता आपणाशी जे जे ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. अरे मग आता हे लेकरं आपली आहेत तर लेकराच्या क्लासमेट्स जे असतात, विद्यार्थी विद्यार्थिनी, त्या पण त्यांच्याजवळ त्यांच्या सोबत येतात. माझं तुमच्या आई ह्या फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टिल देअर हायेस्ट डिग्री PhD इथपर्यंतच्या त्यांच्या क्लासमेट्स असलेल्या, मग आता कॉलेज लेव्हलच्या ज्या होत्या त्याही बिचारी यायच्या. आणि विशेषतः इंग्रजीवर माझं थोडंसं प्रभुत्व असल्यामुळं त्यांच्याही लक्षात आणून द्यायचं होतं म्हणून तरखडकर लेखक त्यांच्यापासून मग त्यांना सुरुवात केली. तर ते लेखक त्यांची पण यायचे ना. आता मुलगी विशेषतः उर्दू मिडियमची, मग या उर्दू मिडियमच्या मुलीबरोबर दुसऱ्या उर्दू मिडियमच्या मुली बाहेर न जाणाऱ्या त्या माझ्या क्लासला यायच्या. आणि क्लास म्हणजे माझा फ्री, त्याचं विनामूल्य आपल्या लेकराबरोबर यायला लेकरं छान आहे असं म्हणून ते कसं आहे. तर या पद्धतीनं त्यांचं मग आता ह्या लेकरांची जिद्द एवढी वाढलेली असते की त्यांना ट्रान्सलेशन मेथडनं पुन्हा शिकवायचं. ट्रान्सलेशन मेथडनं म्हणलं की मग त्यांना ते कोणते असलं तरी त्याचं ते भाषांतर केलं तर बरं वाटतं. म्हणून मग चूक का होईना करत राहा, चूक का होईना करत राहा. आणि करण्याची हद्द कशी आहे, कर मर कर, बिलकुल थांबायचं नाही. कर मर कर, करता करता कितीही परिश्रम होऊ द्या, करत राहा. आता बाबा आपण दोघांमध्ये आपण किती वेळ नोट्स बद्दल बोलतो, मला ते खूप छान वाटतं. तुम्ही बुक्स वाचायचे, तुम्ही मला म्हणता की मी हे शॉर्ट नोट्स काढले, नंतर मी तुम्हाला दाखवले की बाबा मी पण बुक वाचले आणि हे माझे शॉर्ट नोट्स. नंतर तुम्ही मला सांगितलं की आणखीन तू याचे शॉर्ट्स कर. हो ना, शॉर्टेस्ट की ते एकदम मेमरी मध्ये राहील. हो ना, चालता एक्झामच्या रस्त्यानं निघलं, कोर्स वाचत गेलं, शॉर्टेस्ट नोट्स करत गेलं. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी दशेमध्ये, आणि विद्यार्थी नेहमीसाठी विद्यार्थी असलं पाहिजे. आज आपण विद्यार्थी आहेत, उद्या आपण कर्मचारी झालो, कर्मचारी झाल्याच्या नंतर आपले विद्याध्ययनाचे दशा ही संपू नये. कारण बाबासाहेबांनी सांगितलं वाचायचं असेल तर वाचन अत्यावश्यक आहे. मग बाबासाहेबांचं एक वाक्य जर तुम्ही समोर ठेवलं तर तुमची एक पिढी तरी म्हणतो एकदम प्रगतीपथावर गेल्याशिवाय राहत नाही. बाबा तुमच्यातर्फे माझी जी जनरेशन आहे सध्याची, या जनरेशनला काय अशी ॲडवाईस आहे?
तुमच्यातर्फे अगर द्यायची असली? नाही, ऍडवाइस याच्यामध्ये कसं आहे, आज ही लेकरं जी सुज्ञ आहेत, हम्म. तर सुज्ञाचं सांगणे न लगे. सुज्ञास सांगणे न लगे, हम्म. कारण एवढं त्यांच्याकडे साठा आहे हा. की त्यांच्याकडनंच मला पण घ्यावं असं वाटतं ना. हम्म. नाही, पण मी तुमच्या खूप साऱ्या ऍडवाइस जशा डेली लाईफ मध्ये घेते. तुम्ही मला मेडिटेशन बद्दल सांगता, तुम्ही मला जे नोट्स बद्दल मेडिटेशन तर हे जे आहे स्व उद्धार ज्याला आपण म्हणू, आज निसर्गानं आपल्याला जन्मास घातलेलं आहे, हे निसर्गाची कृपा आहे. आता असं जे आहे, आता तुमच्या सायन्सच्या भाषेमध्ये जर म्हटलं तर येथे न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन जे आहे ना, हे सातत्याने या निसर्गाच्या प्रक्रिया सुरू येतात. कोणतीच वस्तू हे स्थिर नाही, त्याच्यामध्ये हालचाल आहे, खूप हालचाल आहे आणि क्षणाक्षणामध्ये बदल होतो. मग हा बदल किती होतो, तर मला गणित तज्ञाकडे जाऊन सुद्धा ते गणिताचे काही आकडे आहेत ते पण मला विचारायचे किंवा ह्याच्यावर एकावर इतके शून्य दिले तर किती होतं आणि काय होतं, म्हणजे इतका बदल होतो क्षणामध्ये. मग असा हा बदल होणारा, तर या बदलाचं जे आहे, निसर्गाला बदल प्रिय आहे आणि माणसानं सुद्धा, माणसाचं कसं आहे, जेवढ्या काही आशा, अपेक्षा, आकांक्षा असतील, आकांक्षा म्हणजे तुमच्या सारख्या व्यक्तीच नाही तर डिझायर, ग्रेट डिझायर असतील, तर हे असतील त्या परिपूर्ण झाल्याशिवाय केव्हाही राहत नाहीत. फक्त माणसाचा निश्चय पाहिजे आणि तोही निश्चय असा तसा नाही तर दृढ निश्चय पाहिजे आणि करण्याची आवड जी पाहिजे, तर जीवस्य कंठस्य पाहिजे, तर त्याला सक्सेस होतच यशस्वी. म्हणजे मौन सर्व साधनम, सायलेन्स इज गोल्डन. म्हणजे काही गोष्टींचा प्रत्येक माणसास अनुभूतीद्वारे येत असतो.